अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ते आज होणाऱ्या मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्याकडे। राज ठाकरे या मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। अमित शहांसोबत दिल्लीमध्ये चर्चा केल्यानंतर देखील राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। त्यामुळे मेळाव्याला या तिथं आपली भूमिका सांगतो असं सभेच्या टीझरच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी स्पष्ट केले। त्यामुळे आता राज ठाकरे महायुतीमध्ये जाणार, तटस्थ राहणार की मनसे स्वतंत्रपणे निवडणूक लढणार हे आजच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट होणार आहे। तर राज ठाकरे महायुतीबाबत नेमकी काय घोषणा करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चांना उधाण आलेलं आहे। अवघ्या राज्याचं लक्ष राज ठाकरेंच्या आजच्या सभेकडे लागलेलं आहे। गुढीपाडव्याच्या निमित्तानं मुंबईमधल्या शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरे आपली काय भूमिका घेणार आहेत हे स्पष्ट करणार आहेत। मला तुमच्याशी बोलायचंय असं राज ठाकरेंचा पहिला टीझर प्रसिद्ध झाला होता। राज ठाकरेंना काय बोलायचंय, राज ठाकरेंना ऐकण्यासाठी आज मनसैनिक मुंबईमधल्या शिवाजी पार्क मैदानावर दाखल होणार आहेत। आजच मनसे वयात येते। महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मला तुमच्याशी बोलायचंय राज ठाकरे यांनी घातलेली साथ, आणखीन त्याचमुळे शिवाजी पार्क मैदानावर होत असलेली जय्यत तयारी। आता आपण आहोत दादरच्या शिवाजी पार्क याच मैदानामध्ये आपण बघतोय की कशा प्रकारे जय्यत तयारी सुरू आहे राज ठाकरे यांच्या आज होणाऱ्या सभेची। गुढीपाडवा खरं तर मनसेचा मुहूर्ताच्या नुसार बघितला गेला तर तो वर्धापन दिन आहे आणि याच वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकं बोलताय काय? आपल्या देशात नाही महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी लोकसभा निवडणुकीची प्रचंड मोठी धामधूम सुरू आहे आणि या धामधूमीमध्ये मनसेची नेमकी भूमिका काय? राज ठाकरे मनसे हा पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार की नाही लढवणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जी आज सगळ्यांना हवी आहे, मनसैनिकांना हवी आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय पक्षांना हवी आहे। त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज मिळतील अशी अपेक्षा आहे प्रत्येकालाच। आपल्याला माहिती आहे की शिवाजी पार्क, ज्याला पूर्वी माहीम पार्क म्हणायचे, या विस्तीर्ण मैदानामध्ये हे व्यासपीठ आणि याच व्यासपीठावर राज ठाकरे हे संध्याकाळी सभेला संबोधित करणार आहे। इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणखीन भगिनींनो, राज ठाकरे यांच्या तोंडातून निघणारे हे शब्द आणि तिथून फुलणारा रोमांच याचा आनंद घेण्यासाठी म्हणून, या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मनसैनिक या ठिकाणी येतात। माझा सहकारी ब्रिजेशला मी विनंती करतो, ब्रिजेश आपण दाखवूया की या शिवाजी पार्कच्या विस्तीर्ण मैदानामध्ये कशा प्रकारची जय्यत तयारी आता सुरू असलेली दिसते। अत्यंत देखणी व्यवस्था। राज ठाकरे यांच्या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी पार्क मैदानामधला प्रत्येक कोपरा ना कोपरा सुद्धा हाऊसफुल होतो आणि या ठिकाणी गर्दीचा प्रत्येक सभा हा नवनवीन उच्चांक करते। सभा जिंकणारा वक्ता, सभा गाजवणारा वक्ता म्हणून राज ठाकरे यांची ओळख ही कायम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट तर आपण पाहिलं राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्या मेळ्याची तयारी आता जय्यत या ठिकाणी सुरू आहे। मनसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तर राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार का की राज ठाकरे मनसे स्वतंत्र लढणार या सगळ्याकडे तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे राज ठाकरे महायुतीबाबत आज काय घोषणा करणार आहेत याविषयीची उत्सुकता अख्ख्या महाराष्ट्राला लागून राहिली आहे। आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय। या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असं मनसेचं इंजिन हे हिंदुत्वाच्या ट्रॅकवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि त्यामुळे राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होणार का की राज ठाकरे स्वतंत्र लढणार आहेत हे सगळं पाहायचंय की राज ठाकरेंची भूमिका ही तटस्थ असणार आहे हे सुद्धा पाहणं आता उत्सुकतेचं ठरतंय। आज मनसेचा मेळावा होतोय। दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानात हा गुढीपाडवा मेळावा होणार आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मनसेचं इंजिन हिंदुत्वाच्या ट्रॅकवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। मुंबईच्या दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनरची स्थानिकांमध्ये चर्चा आहे। मी धर्मांध नाही तर धर्माभिमानी हिंदुत्व आहे अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर पाहायला मिळतोय। मंगळवारी शिवाजी पार्कवर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा होऊ घातलाय।
या पार्श्वभूमीवर मनसेनं या परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपली राजकीय भूमिका या मेळाव्यातून जाहीर करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे लागल्या आहेत. की माननीय बाळासाहेबांचे विचार हे जर कोणाकडे असतील तर ते सन्माननीय राजसाहेबांकडे आहेत. आमच्याकडे जो वारसा आहे तो विचारांचा वारसा आहे. वास्तूचा वारसा कदाचित लोकांकडे, वेगळ्या लोकांकडे असेल, पण विचारांचा वारसा मात्र आमच्याकडे आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असली तरी मनसेनं अद्याप आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नाही. पण काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. त्यामुळे मनसे महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. मला विश्वास आहे की श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील, मोदीजींच्या सोबत राहील. मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल, अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांना निर्णय घ्यायचा आहे. पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे. गेल्या काही वर्षात मनसेनं वारंवार राजकीय भूमिका बदलल्याचं बघायला मिळत आहे. 2014 मध्ये मनसेनं मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. 2019 मध्ये मोदींना विरोध केला होता. पण अलीकडच्या काळात मनसेनं हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न केल्याचं बघायला मिळत आहे. विशेषतः महाविकास आघाडीच्या काळात मनसेनं मशिदीवरील भोंग्यांवरून राज्य सरकारची कोंडी केली होती. आता पुन्हा एकदा मनसेची भाजपशी जवळीक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कोणती भूमिका घेणार याविषयीची उत्सुकता आहे. मुंबईहून विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.